त्याच्याकडे टाळाकडे लक्ष नाही, त्याच्या टाळ एकीकडे जाऊन तो एकीकडे म्हणत तर गपचूप बसा करतो झाकली करण्यापेक्षा आपली झाकली मूठ सवाला खाते या संतासी हे देणे कल्पतरुहुनी दुने. आता पहा तुम्ही किती सांगेल. कल्पतरू एक अशी वस्तू आहे महाराज, कल्पतरूचं झाड असेल त्याच्या खाली जाऊन बसा झाडाखाली, आणि झाडाखाली बसले जे मागितलं ते मिळते, काही मागा. पण दरिद्र जर माणूस असला माझ्यासारखा भिकारी ते काय करते, ज्ञानोबारामध्ये का कल्पतरू तळवटी आणि झोळीची देत असे गाठी. आता आमच्यासारखा भिकारी काय करत, मला तिथं जायला झोळी शिवायचं काम करत, आपल्या मागून आणायचं राहणार म्हणून. कल्पतरू तळवटी झोळीची देत असे गाठी. कल्पतरू झाडवा काही माग, जे मागितलं ते मिळतं. एखादा माणूस थकला आणि झाडाखाली गेला, मला काही असं गार पाणी पाहिजे या, लगेच गार पाण्याचा अंडा तयार. पाणी गेले पिलं, म्हणला राव पाणी गेले पिलं, पण भूक लागली होती, म्हणलं आपलं घर जरा लांबच आहे, उन्हाचा टाइम झाला, उशीर होईल घरात जायला. जेवण जर मिळालं असतं या झाडाखाली आराम केला असता, लगेच जेवण केला. जेवण झालं, तुम्हाला माहिती जेवण झालं की माणसाला काय लागते, झोपावं लागते. कारण आमचे गुरुजी सांगायचे जेवून डोळाव आणि मारून पडाव. गुरुजी एकच सांगायचे, पहिला ठोका हाणायचा पळून जातो, दुसऱ्याच्या हाती लागायचं, दुसऱ्या हाणायला आपला ठोका मारून पडाव आणि जेवून डोळाव. मग ते आजा पाण्यात येण्यात दोन ते मला इथं गादी असते तर बरं झालं, लगेच स्प्रिंगचा पलमा त्याच्यावर गादी दोन हात टाकलं गड्याला, अंग टाकलं गपचूप झोपव. मान झोपल्या झोपल्या गपचूप झोपत नाही, नाल्या बसतात पत्राच्या सलाप चपा होता, काय घेणं देणं नाही, पण ते जमतच नाही. झोपल्या झोपल्या आणायच्या डोक्यात म्हणलं पाणी नव्हतं, पाणी मागितलं की आलं. जेवण नव्हतं, जेवण मागितलं की आलं. बाज नव्हती, बाज मागितली की आली. गादी नव्हती, गादी नव्हती, मागितलं की आलं. भूत नसत आलं, आलं भूत. मला खाण्यात टाकलं खाऊ विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्ञानोबा कल्पतरुहुनी दुने. कल्पतरू मिळतंय, पण एक गुण आगळा आहे, विकल्प जर केला तर मला नासाय होत. कल्पनेची बागान येऊ कोणे काळी, ही संत मंडळी कल्पनाची येऊच दे. कल्पना केली ते कल्पतरू देतो, पण साधू संत निर्विकल्पाची प्राप्ती करून देतात ना. निर्विकल्प कृपादाने केले संती कल्पांती ही सरेना. कोण्याच कल्पात न सरणार संत दान देतात. म्हणून संत कल्पतरूपेक्षा दोन पट जास्त देतात. दुने म्हणजे काय, कल्पतरुहुनी दुने. परिसा परिस आघातपणे. आता परिस आहे, परिस जेवढं घरात लोखंड असत तेवढं सोनं करून देत कोण, परिस. पण परिस करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तसं परिस करतात का ते, परिस सोनं करतं लोखंडाचं, पण लोखंडाला परिस बनवता येत नाही. संताचं तसं नाही महाराज. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, असा कारखाना काढला महाराज वारकऱ्याचा. पाहिला असाल
हे सगळे कारखाने काढले लोकांनी. आता टाटा बिर्लाने वेगळा काढला, अंबानीने वेगळा काढला, कोण वेगळे वेगळे कारखाने काढले. पण असा कारखाना तुम्ही ऐकलं का काढलेला एखादा कोण? इकून दारू पिणारा माणूस टाकायचा आणि तिकून निर्व्यवस्थित तयार. हे का असा कारखाना? ते साधू संतान कारखाना काढला. वाईट माणूस वारील न्यायचा आणि तिकून माळ परिपूर्ण घरी आणायचा. विठ्ठल विठ्ठल. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. काळे वेळ लागत नाही. आपणासारखं करणार कोण मला परिसा परिस आहे, पण तो परिस लोकांनाच होणं करत नाही. संत तसं नाही महाराज. तुम्ही गेले की तुम्ही संत त्या पदवीला तयार करता. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. परिसा परिस आगापरी चिंतामणी ठेंगणा. एकच परमान सांगतो सेवा करतो. चिंतामणी तुम्हाला माहिती. चिंतामणी एवढे मला चिंतामणीने चिंते या वस्तू. चिंतामणीचा दगड आणायचा घरात. सकाळी उठायचं, स्नान करायचं, गाईनं गोमतरानं जागा सारवायची, शेणानं जागा सारवायची, त्याच्यावर चिंतामणी मांडायचा. दगड त्याच्यावर मांडायचा, फुलं टाकायचे. आणि आपल्या जवळ नसल्या तरी कोणाजवळून दुसऱ्या आणायच्या. 500चे आणा, 1000चे आणा, 200चे आणा, 100चे आणा, 20चे आणा, 10चे आणा, सगळ्या नोटा आणायच्या तिथं ठेवायच्या. कुठं? त्या चिंतामणीच्या दगडाजवळ ठेवायच्या. सूर्य निघाला की दर्शन घ्यायचं, जमा करणं सुरू करायचं. त्यात काढायच्या. त्या जेवढ्या काढतात तेवढ्या तयार. किती करा तुम्ही. कारखान न्या, हेलिकॉप्टर न्या, रेलवारी भरून न्या. सगळ्या गावाला आमंत्रण द्या. तुम्ही जवळपासच्या सोयरे झाले चक बोलवा. टेम्पो घेऊन या म्हणा, गाड्या बैलांना न्या, किती न्या. पण कवड्यात फक्त दिवस माळू. दिवस माळवला की नोटा संपत. त्याच नाव चिंतामणी. पण तो चिंतामणी पण तू कबरा माय म्हणतात का दिवस माळला देते का चिंतामणी? चिंतामणी ते चिंतल्या व्यक्ती अचिंत्य भगवंताची प्राप्ती करून देतात. कोण? साधू संत महाराज. म्हणून संत उदार उदार भरले अनंत भांडार. विठोबा रुक्मा मागत्यासी पुरे धनी अनेकासी उरे. किती जरी लोक आले तर त्याला देण्यासाठी साधू संत जवळ दान असतात, संत उदार असतात. आणि त्यांचं जे काही देण्याचं ठिकाण आहे ते अनंत भगवंतानाचं अनंत नावाचं भंडार भरलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याजवळ कमी पडत नाही. अभंगाचा इथपर्यंत सांगलेला अर्धा समजून घ्यायचा. जास्त वेळ घेणार नाही. सोडून द्यायचं करता आपल्याला जास्त वेळ लावायचा नाही. 2-2.5 चरण आपल्याला नेमका स्पर्श केला आपण अभंगामध्ये. पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण आता नाही वेळ. आपल्याकडे वेळ कमी आहे. त्याच्यामुळे ते पुढचं जागा उडवू आणि पुढे चालू. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढा मोठं जे दान देणारे तिथं भगवंताला भांडार भरलेलं आहे. आणि जे लोक आले त्याला देतो. आणि जे मागून येणारे त्याच्यासाठी पुन्हा शिल्लक राहत्या. देती आली असे दान. मग महाराज एवढं जे दिलंय तुम्ही सांगायला लागले कसं काय हो? आता एखाद्या माणूस म्हणतोय का नाही, अहो काय सांगा आमच्या लण्याची मोटर आहे ना म्हणले. मग अहो रात्र दिवस चालत्या म्हणला. 10चा पंप आहे म्हणला. रात्र दिवस चालत्या. पाणी संपतच नाही तिथं. दुसऱ्या माणसाने विचारलं कसं काय संपत नाही हो? आमच्या इकडे 2 घंट्यावर इथे आल्या उपसुवार म्हणतात त्याचं समजत नाही. म्हणजे त्याने तळेच्या काठाला इरखत नाही. म्हणजे तळ्याचं प्रदूषण हिरील आहे. हिर संपर्क पाणी तसं तुकोबाराय म्हणतात आमच्याजवळ संपासाठी आमचं काहीच नाही. पण आमचं देवत पोत भरते ना. तू का म्हणे पोते देले घरले नळे. तिथे आपल्याला शेवटचं चरण Oh
रे